नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सूरज आमरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण दारूबंदी पोलीस भरती 2026च्या संदर्भात माहिती बघणार आहोत। या संदर्भामध्ये परीक्षा कोण घेणार, कोणती पदे भरणार, जाहिरात कधी येणार, नवीन जी आर मध्ये काय आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि नक्कीच शेअर करा। यामध्ये आपण बघत आहोत की नवीन एक जी आर आलेला आहे बघा। नवीन एक जी आर आलेला आहे दिनांक 5 मे 2026 रोजी हा एक जी आर आलेला आहे सामान्य प्रशासन विभागाचा। या जी आर मार्फत साधारणपणे भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा कशा पद्धतीने करता येईल त्या संदर्भात शासनाने एक जी आर निर्गमित केलेला आहे। आणि या जी आर मध्ये प्रामुख्याने राज्य उत्पादन शुल्क या पदाचा समावेश नाही, म्हणजे या पदाचा या जी आर मध्ये कोणताही उल्लेख केलेला नाही। तर या जी आर मध्ये कोणकोणत्या पदांचा उल्लेख केलेला आहे बघा। कालवा निरीक्षक, लिपिक, त्यानंतर ग्रंथपाल, उपनिरीक्षक म्हणजेच गट क, गट ब, गट अ अशा सर्व पदांचा या जी आर मध्ये उल्लेख केलेला आहे। परंतु आपली जी भरती येणार आहे, अपकमिंग जी भरती आहे, राज्य उत्पादन शुल्क, दारूबंदी पोलीस आणि वाहन चालक या पदांचा समावेश मात्र या परिशिष्टांमध्ये नसलेला आपल्याला दिसून येतो। तर मग याच्यातून आपल्याला हे लक्षात येतं की ही जी दारूबंदी पोलीस ही जी काय आपली भरती येणार आहे, ही भरती ही एमपीएससी घेणार नाही। तर मग ही जी राज्य उत्पादन शुल्क या डिपार्टमेंट अंतर्गत दारूबंदी पोलीस आणि वाहन चालक या पदाची भरती जर एमपीएससी घेणार नाही तर मग कोण घेणार? मागच्या वेळेस साधारणपणे आपल्याला असं दिसून येतं की विधिमंडळामध्ये शासनाने 1232 या नवीन पदाची निर्मिती करण्यासंदर्भात सुचोवात केले होते। विधिमंडळामध्ये साधारणपणे 1232 या पदांची निर्मिती करून त्या पदांची पदभरती केली जाईल आणि ही पदभरती साधारणपणे अवैध मद्य विक्री नियंत्रण आणि त्यानंतर या विभागाअंतर्गत ही भरती प्रक्रिया केली जाईल असं आपल्याला शासनाने नमूद केलेलं होतं। तर मागच्या वेळेस ही पदभरती ही टीसीएसने घेतलेली होती आणि जर टीसीएस या कंपनीने जर ही पदभरती घेतलेली होती तर ह्या वेळेस ही पदभरती साधारणपणे आयबीपीएस आणि ॲपटेक या 3 कंपन्यांपैकी एक कंपनी ही दारूबंदी पोलीस आणि वाहन चालक या पदाची भरती घेऊ शकते। तर मग एमपीएससी जर ही पदभरती घेणार नसेल तर याचबरोबर अजून अशी अनेक पदे आहेत की ती पदे एमपीएससी मार्फत भरली जाणार नाहीत। ती म्हणजे एक पोलीस भरती, त्यामध्ये शिपाई आणि चालक, त्यानंतर दुसरं आहे शिक्षक भरती, ही आपल्याला पवित्र पोर्टल मार्फत भरली जातात। ही शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत घेतली जाते। त्यानंतर नगर परिषद भरती, जिल्हा परिषद भरती, ही जी भरती आहे एक संस्था अंतर्गत पदांची भरती होत असेल स्वतंत्रपणे। त्यानंतर ग्रामसेवक असेल, वनरक्षक असेल आणि काही तांत्रिक पदे असेल, या संदर्भातली जी काही पदे आहेत ही पदे साधारणपणे टीसीएस, आयबीपीएस, ॲपटेक नावाचे या कंपन्या ह्या पदांची भरती करत असतात। म्हणजे ही जी सर्व पदे आहेत या पदांची भरती ही एमपीएससी मार्फत होणार नाही, हे आपल्याला यातून दिसून येतं। त्यानंतर जर आपण पुढे बघितलं, राज्य उत्पादन शुल्क या पदांची जाहिरात, कोणकोणत्या पदांची जाहिरात येते? साधारणपणे आपल्याला माहिती आहे की ही 5 पदे प्रामुख्याने होती मागच्या भरतीमध्ये। लघुलेखक, टंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क आणि चपरासी। परंतु आता आपल्याला माहिती आहे नवीनच एक शासनाने एक जी आर काढलेला आहे, त्या संदर्भात लघुलेखक आणि लघु टंकलेखक ही दोन्ही पदे साधारणपणे रद्द करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर चपरासी हे पद सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरण्याची शक्यता खूप जास्त आहे। म्हणजेच जर राज्य उत्पादन शुल्क या डिपार्टमेंट अंतर्गत जर जाहिरात आली तर ही 2 पदांसाठी येईल, एक म्हणजे जवान आणि दुसरं म्हणजे जवानी वाहन चालक। आता ह्या जवान वाहन चालक या राज्य उत्पादन शुल्क डिपार्टमेंट अंतर्गत ह्या 2 पदांसाठी साधारणपणे माध्यमिक शाळा म्हणजे 10वी उत्तीर्ण हे जवान या पदासाठी, आणि जवानी वाहन चालक 7वी उत्तीर्ण आणि वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे थोडक्यात ड्रायव्हिंग लायसन्स आपण त्याला म्हणतो, त्याची पात्रता ह्या दोन्ही पदांसाठी आवश्यक असलेली आपल्याला दिसून येते। अशी ही 2 पदे ह्या 2026 मध्ये सरळ सेवेअंतर्गत भरली जाणार आहे असे आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर पुढे जर बघितलं आपण, ह्या जवान राज्य उत्पादन शुल्क या पदासाठी 10वी उत्तीर्ण आहे, तर त्या 10वी उत्तीर्णच्या बेसवर आपल्याला अजून एक कोणती जाहिरात आलेली आहे आता लेटेस्टमध्ये, तर आपण बघितलं असेल की एक आदिवासी विकास भवन
महाराष्ट्र राज्य अंतर्गत साधारणपणे एक सुधारित जाहिरात आलेली आहे. 478 पदांसाठी चौकीदार गट ड या पदाची जाहिरात आलेली आपल्याला दिसून येते. या पदामध्ये सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, ओपन, ओबीसी, एससी, एसटी, एनटी, एनटी या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या जाहिराती अंतर्गत आपल्याला खूप मोठी संधी असलेली आपल्याला दिसून येते. 478 म्हणजे खूप जास्त पद आहे मित्रांनो. आणि हे ग्रुप डीचं एक असं पद आहे की जे सरकारी नोकरीमध्ये आपल्याला गणलं जातं. एक चांगली सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आणि 10वी पात्रतेवर एक चांगली सरकारी नोकरी मिळवण्यासाठी, सरकारी जॉब मिळवण्यासाठी आपल्याला ही जाहिरात खूप चांगली आलेली आपल्याला दिसून येते. तर या जाहिरातीच्या अंतर्गत साधारणपणे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्याला आदिवासी विकास भवन चौकीदार या पदासाठी एक ऑनलाईन आणि रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे. या बॅचमध्ये साधारणपणे मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता ह्या विषयांसह 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसह साधारणपणे ही बॅच फक्त 599 या माफक फीमध्ये आपण सुरू केलेली आहे. ह्या बॅचमध्ये साधारणपणे विद्यार्थी मित्रांना लेटेस्ट पॅटर्ननुसार शिकवणी असणार आहे. त्याचबरोबर PDF नोट्स असणार आहे. त्यानंतर साधारणपणे अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे. तुम्ही कितीही वेळा ह्या बॅचेसमध्ये आपण व्हिडिओ बघू शकतात, लेक्चर बघू शकतात. त्यानंतर टेस्टसुद्धा उपलब्ध आहे. अनेक टॉपिक वाईज टेस्ट, फुल लेंथ टेस्ट या बॅचमध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहे. त्यानंतर आपण बघत होतो की दारूबंदी पोलीस म्हणजे जवान आणि वाहन चालक या पदासाठी साधारणपणे परीक्षेचे टप्पे काय असतात आणि शारीरिक पात्रता काय असते. जवान राज्य उत्पादन शुल्क या पदासाठी साधारणपणे लेखी परीक्षा ही 120 मार्कांसाठी असते. त्यानंतर शारीरिक चाचणी मैदानी परीक्षा ही साधारणपणे 80 मार्कांसाठी असते आणि दोन्ही मिळून साधारणपणे 200 मार्कांचा पेपर आणि 200 मार्कांची परीक्षा असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर जवानी वाहन चालक या पदासाठी साधारणपणे लेखी परीक्षा 120 मार्क, त्याचबरोबर शारीरिक चाचणी व मैदानी परीक्षा 80 मार्क, एकूण मिळून 200 गुणांसाठी ही परीक्षा असलेली आपल्याला दिसून येते. आता या वाहन चालक या पदासाठी साधारणपणे मोटर वाहन चालविणे, जड मोटर वाहन चालवणे हे एक ॲडिशनल क्वालिफिकेशन आवश्यक असलेलं आपल्याला दिसून येतं. हे झाले परीक्षेचे टप्पे. त्यानंतर आपण बघूया शारीरिक पात्रता काय लागणार आहे. जवान राज्य उत्पादन शुल्क पुरुषांसाठी साधारणपणे उंची ही साधारणपणे आपल्याला किमान 165 सेंटीमीटर असावी. त्यानंतर महिलांसाठी 160 सेंटीमीटर उंची असावी. त्याचबरोबर छाती ही पुरुषांसाठी 79 सेंटीमीटर आणि फुगून छातीतील किमान प्रसरण 5 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या पदासाठी साधारणपणे वजन पुरुषांसाठी वजन लागू नाही. त्याचबरोबर महिलांसाठी किमान वजन हे 50 किलोग्रॅम असावे. अशा पद्धतीची शारीरिक पात्रता या पदासाठी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण जर परीक्षा पॅटर्न बघितला की या पदांसाठी साधारणपणे जवान, दारूबंदी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क आणि वाहन चालक या दोन्ही पदांसाठी आपण जर बघितलं की परीक्षा पॅटर्न काय आहे. परीक्षा पॅटर्न हा TCS लेवलचा म्हणजे एक साधारणपणे आपल्याला जो माहिती तलाठी लेवलचा आणि ज्या सर्व सरळ सेवांसाठी जो पॅटर्न असतो तोच पॅटर्न या ठिकाणी आहे. त्यामध्ये बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी. आता बुद्धिमत्ता चाचणी जी आहे ह्या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये साधारणपणे अंकगणित सुद्धा आहे. अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी दोन्ही मिळून साधारणपणे 30 प्रश्न 30 गुण. परीक्षा ही 2 माध्यमांमध्ये असणार आहे, एक मराठी आणि दुसरी इंग्रजी. त्याचबरोबर सामान्य ज्ञान साधारणपणे 30 प्रश्न 30 गुण. सामान्य ज्ञानमध्ये साधारणपणे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, त्याचबरोबर आपलं GK GS, करंट अफेअर्स यांचे 30 प्रश्न 30 गुणांसाठी असणार आहे. त्याचबरोबर मराठी साधारणपणे 30 प्रश्न 30 गुण. इंग्रजी साधारणपणे 30 प्रश्न 30 गुण. इंग्रजी या विषयाचे प्रश्न मात्र इंग्रजीमध्येच असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने 120 प्रश्न 120 गुणांसाठी ही परीक्षा असणार आहे. त्या परीक्षेसाठी 1 तास 30 मिनिटे हा वेळ आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न असणार आहे. अशा पद्धतीने हा परीक्षा पॅटर्न असणार आहे. या परीक्षा पॅटर्नमध्ये साधारणपणे 4 विषयांमध्ये साधारणतः हे घटक आणि उपघटक दिलेले आहे. त्यामध्ये बुद्धिमापन चाचणी, त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता. त्यानंतर सामान्य ज्ञान म्हणजे भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, चालू घडामोडी. त्यानंतर मराठीमध्ये वाक्प्रचार, म्हणी, त्याचबरोबर वाक्यात उपयोग करणे, उत्तरावरील प्रश्न. त्यानंतर इंग्रजी या विषयामध्ये साधारणपणे व्होकॅब्युलरी, ग्रामर, त्यानंतर पॅसेज अशा पद्धतीच्या घटक आणि उपघटक न्याय आपल्याला पॅटर्न असलेला आपल्याला दिसून येतो या पदासाठी. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं या सर्व पदांच्या तयारीसाठी म्हणजे सर्व प्रकारच्या सरळ सेवांचा अभ्यास करण्यासाठी
आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने साधारणपणे ऑनलाईन रेकॉर्ड बॅच ही सुरू केलेली आहे आणि या रेकॉर्ड बॅचमध्ये साधारणपणे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता या सर्व विषयांचा खूप चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतली जाते. 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. फी फक्त 999 रुपये आहे. यामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचे PDF नोट्स, टेस्ट सिरीज, त्यानंतर व्हिडिओ स्वरूपात लेक्चर्स, अनलिमिटेड वॉच टाईम असलेले लेक्चर्स आपल्याला दिसून येतात. ज्या विजेत्यांनी ही बॅच परचेस करायची आहे त्यांनी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा किंवा या खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. त्याचबरोबर आपण जर पुढे बघितलं की आपल्याला कोणत्याही प्रकारचे एक नवीन अपडेट आणि ज्या काही लेटेस्ट आत्ता ज्या काही ॲड आलेल्या आहेत ती आदिवासी विभागाची असेल, त्यानंतर नगर परिषद या संदर्भात अपडेट असेल, त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या भरती, ग्रामसेवक, त्यानंतर तलाठी भरती या संदर्भात कोणतीही अपडेट आपल्याला आवश्यक असेल तर आपण इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेच्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद.